हे गाईज व्हॉट एव्हरीबॉडी प्लीज स्टार्ट अ न्यू ब्लॉग. तर गाईज कसे आहात तुम्ही सगळे? आय नो तुम्ही बरे असाल. तर गाईज मी हे बोलत होतो की हंडीनंतर मी व्लॉग नाही बनवला, हंडीचा पण व्लॉग नाही बनवला कारण भाई पाऊस इतका होता, कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. थोडा 5 मिनटं पण थांबायला घेत नव्हते, थांबत एवढा कंटिन्युअसली पाऊस. त्यानंतर मग मी बोललो की मी व्लॉग नाही बनवत आहे. मग मी फोन आणून घरी ठेवला, त्यामुळे मग मी व्लॉग नाही बनवला. तर त्यासाठी सॉरी गाईस, खूप खूप सॉरी. मी बोललेलो तुम्हाला की हंडीचा व्लॉग येईल पण नाही बनवू शकलो. पण नेक्स्ट इयरला मी पक्का व्लॉग बनवेल, हे माझा प्रॉमिस आहे तुम्हाला सगळ्यांना. फक्त यावर्षी थोडं ॲडजस्ट करा, पुढच्या वर्षी पक्का हंडीचा व्लॉग येईल माझा. आणि मला बरं पण नाही, हंडीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मला ताप, सर्दी आणि खोकला तिन्ही चालू झाले माझ्यामुळे. मग माझ्या भावाला पण झालं आहे, सो मला बरंच नाही. तर तेच मी तुम्हाला सांगायसाठी हा म्हणजे व्लॉग काढतो आहे. कारण मग तुम्ही लोक विचार करत असाल की अरे हंडीचा व्लॉग येईल. तर मग काहीच मी हंडीचा व्लॉग नाही बनवला कारण पाऊस खूप होता, खूप म्हणजे लिटरली इतका पाऊस होता की मी दुसऱ्या दिवशी लगेच आजारी पडलो. मी सकाळपासून जो भिजतो आहे तो डायरेक्ट रात्री 10:30पर्यंत मी भिजतच होतो, रात्री 10:30पर्यंत. मध्ये पाऊस थांबलाच नाही आहे, कंटिन्युअसली चालूच आहे पाऊस, कंटिन्युअसली पाऊस चालू आहे, थांबलाच नाही आहे पाऊस. हां, मध्ये दुपारी म्हणजे एकदा दुपारी जरा जेवणापुरती थांबलेला, त्यानंतर मग जो परत चालू झाला तो डायरेक्ट रात्री 10:30ला आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर पण तो चालू होता बाई, आणि इतका पाऊस होता. त्यानंतर 2 दिवसानंतर इथे म्हणजे 2 दिवसानंतर इतका पाऊस पडला की इथे माझ्या बिल्डिंगच्या खाली रोड साईडला बिल्डिंग आहे, पण तिथे एवढं पाणी भरलं होतं लिटरली माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं, एवढं पाणी भरलं होतं. आणि संतानगरमध्ये पण पाणी आलेलं, बट भाई खूप पाणी आलेलं, खूप पाणी. आणि मला बरं पण नाही आहे. त्या दिवशी कालचंच गोष्ट सांगतो मी तुम्हाला. काल मी गोळी खाऊन मी झोपलो. त्यानंतर मी उठलो तर मला असं म्हणजे संध्याकाळी उठलो तर मला हे पूर्ण जॉईंट्स, परत हे पूर्ण अंग असं दुखत होतं. असं वाटत होतं की हाडं तुटली आहेत माझी आतून. पण नाही, एका मित्राला पण फोन केलेला, आपल्या पत्कातलाच आहे, त्याला विचारलं की बाबा तुझी तब्येत कशी आहे? तर तो बोलतो भाई मला पण सर्दी खोकला ताप सगळं चालू झालं आहे, खूप हालत खराब आहे भाई. हां, पण एक आहे, त्या दिवशी भाई ट्रॉफीज कमीत कमी आम्ही 6-7 ट्रॉफ्या आणल्या आहेत. आणि ट्रॉफ्या पण खूप भारी आहेत, मोठ्या ट्रॉफ्या आहेत भाई. ट्रॉफ्या बघून पण खूप हे झालेलं असं की ब्लॉग बनव यार. त्या दिवशी चुकी केली मी, असं म्हणजे मला त्याला असं वाटत होतं की भाई मी चुकी केली, फोन घरी ठेवला. पण नाही, त्या दिवशी मी खरंच बरं केलं की फोन घरी ठेवला, कारण माझ्याकडे कॅमेरा नाही, मी फोनमधनं शूट करतो. आणि माझा फोन पण काय एवढा वॉटरप्रूफ आहे नाही, म्हणजे आहे माझा IP68 आहे, बट रिक्स नको म्हणून मी फोन घरी ठेवला. बट पुढच्या वर्षी पक्का हंडीचा ब्लॉग येईल. सो हा वर्ष माझ्यासाठी ॲडजस्ट करा तुम्ही लोक गाईस. आणि सॉरी त्यासाठी की मी तुम्हाला होप्सवरती ठेवलेलं की भाई ब्लॉग येईल पण नाही आला. सो सॉरी त्यासाठी. नेक्स्ट इयर पक्का ब्लॉग येईल, हे माझ्याकडून तुम्हाला प्रॉमिस आहे. बरं नाही बाई, भावाला आत्ता परत ताप चढला आहे, तर मम्मी आल्यानंतर परत त्याला म्हणजे इथे क्लिनिकमध्ये न्यायचं आहे, डॉक्टरकडे बघू. आणि तुम्ही पण सगळे घरातच राहा बाई, खूप पाऊस आहे, थंडी वगैरे चालू आहे, थोडी काळजी घ्या. आणि जर खोकला वगैरे चालू झाला असेल तर बाई जावा डॉक्टरकडे, तेच बेटर आहे. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, लव यू गाईज.